आलं लक्षात? म्हणून सेल्फ किंवा आय किंवा मी ही जी संकल्पना आहे ह्याला भगवान गौतम बुद्ध म्हणतात की ते नदीसारखा प्रकार आहे खरं, पण त्याच्यातलं पाणी स्थिर नाही. तुम्ही नदीला म्हणजे तुम्ही मला सांगा, ज्या पात्रातून पाणीच वाहत नाही त्याला तुम्ही नदी म्हणत नाही, बरोबर आहे? आलं लक्षात? ओके, पात्र म्हणता फक्त, पण त्या नदीच्या ज्या पात्रामधून ते पाणी वाहते त्या पाण्यालाही तुम्ही नदी म्हणत नाही, कारण ते रोजच्या रोज बदलते. ओके, तुम्ही नदी कोणाला म्हणता माहितीये का? तुम्ही नदी म्हणत असता त्या प्रवाहाला, न तर त्या पाण्याचं नाव नदी आहे, न तर त्या पात्राचं नाव नदी आहे. ओके, तो जो प्रवाह आहे, तो पाणी वाहून जाण्याची जी प्रक्रिया आहे ती असते नदी. माणसाचं सुद्धा तसंच आहे. हे शरीर तुमचं नाही, त्या मनातले विचार तुमचे नाहीत, त्या शरीराशी संबंधित घटना तुमच्या नाहीत, त्या शरीराशी संबंधित कुठलेही नाते तुमचे नाहीत, पण ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया म्हणजे तुम्ही आहात.